जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो। हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्याचा दिवस आहे। आजच्या युगामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मोहर उमटवत आहेत। चूल आणि मूल या पलीकडे जाऊन त्यांनी अंतराळापर्यंत झेप घेतली आहे। स्त्री ही कुटुंबाचा आणि समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे। महिलांना सन्मान देणं, त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं हे काळाची गरज आहे। जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आलेला आहे। संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँक शाखा पंढरपूरतर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। प्रथमतः माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। लोकमंगल बँकेचे संचालक श्री अनंत नाना चव्हाण साहेब, तसेच प्रभात न्यूजचे सूरज कोलगे आणि परिवर्तन न्यूजचे बालाजी फुगारे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। यावेळी शाखा व्यवस्थापक श्री विनोद जगदाळ यांनी प्रथमतः सर्व पाहुण्यांचं स्वागत केले। त्यानंतर बँकेच्या नियमित कर्ज योजना, महिला सक्षमीकरणाची, पर्यटन विभागाची आई योजना आणि शासकीय कर्ज योजना तसेच ठेवीच्या व्याजदराबाबत माहिती दिली आहे। सत्कार मूर्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला। यामध्ये लोकमंगल पतसंस्थेच्या सल्लागार जमदाळे मॅडम, जिजाऊ महिला ब्रिगेड पंढरपूर विभाग यापदी अध्यक्ष आणि समाजसेविका म्हणून कार्यरत असलेल्या अनिता पवार मॅडम, तसेच आयुर्वेदिक आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर बेनारे, राज्यस्तरीय भारुड गायिका सेजल डिसले, विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर येथील शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्राची कोळशे मॅडम, गोदावरी केमिकलच्या व्यवस्थापक गिरिजा कुलकर्णी मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे। सत्कार मूर्ती आणि उपस्थित मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले आणि कृतज्ञता व्यक्त करत बापू साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचालन बँकेचे कर्मचारी पूजा कदम यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन अश्विनी मेलगे यांनी व्यक्त केले। यावेळी सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता।